नम- नमस्कार. आज खूप दिवसांनी आमचे सचिन निंबाळकर हे आमचे बंधूच आहे आणि मित्र आहे. काय खूप दिवसांनी भेट झाली. तर यांनी सोशल फाउंडेशन एक चालू केलेलं आहे. नेत्र सोशल फाउंडेशन. नजर सोशल फाउंडेशन. तर त्या त्या फाउंडेशनच्या अंतर्गत ते माळ रानावरती काय त्यांनी जंगल उभं केलेलं आहे. देशी झाडांचे जंगल. त्या झाडांना प्रत्येक झाडाला महापुरुषांची नावे, संतांची नावे अशी दिलेली आहे. त्याचा क्यूआर कोड जनरेट करणार आहे ते. आणि मूळ ओळख म्हणजे आहेत चित्रकार. चित्रकार आणि कलाकार. फक्त कागदावरती चित्र नाही काढायचं. ते जे भेटेल इको फ्रेंडली कलरनी ते झाडं रंगवतात, दगड सुद्धा रंगवतात. आणि तुम्ही आता तुम्हाला दाखवतो. ही एक लाकडाची पाटी आहे. त्याला काळा रंग दिलेला आहे आणि स्टेज पेपर कार्विंग केलं. ह्याला एक कार्विंग केलेलं आहे जवळ. हं. त्याला कार्विंग केलेलं आहे. तर खाली इकडे दोन हत्ती, इकडे पुरुष आणि स्त्री, मध्ये मोर आणि या मोरामध्ये त्यांनी निसर्ग रंगवलेला आहे. इकडं वाघ आहे, इकडं हरिण आहे, इकडं उंट वगैरे असे असे पक्षी आहेत. त्यात झाड वगैरे दाखवलेली आहेत. हे पहा खूप सुंदर असतं त्यांनी काय कलाकार आणि चित्रकार फक्त फक्त कागद आणि कागदावरती काहीतरी रंग काढतो असं आपल्याला वाटतं. पण यांच्याकडे बघून यांनी भरपूर काही वेगवेगळ्या प्रकार पद्धतीने काय त्यांचं जे करिअर आहे, त्यांचा जो पॅशन आहे, चित्रकारिता काय आणि त्याच्या पलीकडेही अजून सांगतो. त्यांनी माणसांचे जीवनही रंगवले. म्हणजे म्हणून जसं तुम्हाला सांगतो विषय आपली ज्यावेळेस स्टेशन आहे त्यावेळेस पहिले तुम्ही चित्र रंगवतो. नंतर पुन्हा कॅम्पमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा तुम्हाला चित्रकाराचं वर्कशॉप द्यायचं होतं, तुम्ही एक तासाचं भाषण केलं आणि ते एक तासाच्या भाषण काय माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. म्हणजे कधी स्वतः फोटो काढणे, स्वतःचा फोटो काढणे हे अजिबात आवडले. की तुमचं जे भाषण ऐकलं काय आणि त्यामुळे त्या भाषणाचा तुमच्या बोलण्याला प्रभावित होऊन काय हे जे आतापर्यंत तुम्ही बघताय हे सगळे कंटेंट मालिका आपण करतोय. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, हे सगळे तुमची कृपा आहे. मी असे आगळा वेगळा चित्रकार आणि कलाकार काय हा भेटला आणि वरतून आहे आमचे बंधू आहेत काय हे तर खूपच जवळ खूपच जिव्हाळ्याची गोष्ट आहे. तर तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कधी तुम्ही कुरकुमला गेला तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, कमेंट बॉक्स मध्ये. यांच्या नजर फाउंडेशनला नक्की एकदा भेट द्या. त्यांच्या तिथले पक्ष्यांचा आवाज ऐकण्यासाठी तर नक्की हमखास जा. जाण्याचं कारण फक्त एक घटल्या पक्ष्यांचा आवाज ऐकणे आणि निसर्गाचा आनंद घेणे. धन्यवाद.